काल फलटणमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारं एका महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आणि त्याच्यानंतर शहर पोलीस स्टेशनमध्ये कालपासून हा सगळा पोलिसांचा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळतोय। आता ही जी सगळ्या हालचाली दिसत आहेत याच्यामध्ये या आत्महत्या प्रकरणातील एक आरोपी जो आहे ज्याचं नाव डॉक्टर संपदा मुंडे यांनी हातावरती लिहिलेलं होतं, त्याचं नाव प्रशांत बनकर आहे। त्या प्रशांत बनकरला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। कोर्टामध्ये हजर करण्यासाठी आताची जी ही तयारी आहे ती पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि याच सरकारी गाडीमधून जे पोलीस व्हॅन आहे याच्यातून आता त्याला कोर्टामध्ये सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल आणि तिथून पुढे पोलिसांनी आता या प्रशांत बनकरला किती दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे आणि कोर्ट त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करतं हे पाहावं लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं कोणकोणते मुद्दे आता प्राथमिक तपासासाठी पोलिसांना त्याच्या कस्टडीची गरज आहे हे पण पाहणं महत्त्वाचं आहे। याशिवाय आरोपीचे वकील कोणती बाजू मांडणार आहेत, प्रशांत बनकर याची बाजू आरोपीचे वकील काय मांडतात हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। परंतु आता ही जी सगळी दृश्य तुम्ही बघताय ते पोलिसांची ही सगळी हालचाल सुरू आहे, ते आरोपीला आता कोर्टात हजर करण्यात येणार आहेत। वरिष्ठ अधिकारी आपल्याला पाहायला मिळतं की इथं कालपासून तळ ठोकून आहेत। ॲडिशनल SP कडूकर मॅडम ज्या आहेत त्या देखील आता इथं आलेल्या आहेत आणि कालपासून त्या स्वतः इथं या सर्व घटनेचं कामकाज पाहत आहेत। त्या स्वतः कालपासून या फलटण पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित आहेत आणि आता या आरोपीला कोर्टात हजर करण्यात येईल। त्याच्या या प्रकरणातला जो आरोपी आहे प्रशांत बनकर, आपण त्याला आता पोलीस कोर्टामध्ये हजर करताना पाहतोय। प्रशांत बनकरला फलटणजवळ असलेलं जे गाव आहे प्रशांत काय बाजू आहे तुझी, काय म्हणणं आहे? प्रशांत तुला फसवलं जाते, काय तुझं म्हणणं आहे? प्रशांत या ठिकाणी प्रशांत काय म्हणणं आहे तुझं? प्रशांत तुझं म्हणणं काय? त्याच्यानंतर पुढं काय ह्या सगळ्या घटनेमध्ये निष्पन्न होतंय आपल्याला ते पाहायला मिळणार आहे। तर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी आपण टेक दे चालू कर। प्रशांत बनकर याला आता पोलिसांनी कोर्टामध्ये आणलेलं आहे। या ठिकाणी आता कोर्टात प्रशांतला हजर केलं जाईल आणि त्यानंतर प्रशांतला पोलिसांनी किती दिवसाची पोलीस कोठडी मागितली आहे आणि कोर्ट त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी देतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल त्याच्यानंतर प्रशांत कडून नेमकी या घटनेत काय माहिती मिळणार आहे हे देखील पाहावं लागेल। फोटो घे ना, फोटो घे पटकन। बस एक कोर्टात जाऊ नको, आज जाऊ नको रे, आज जाऊ नको। नमस्ते, बस चल।